I am Professor Nikam SR. I am working in SPH Junior College, Nampur Taluka Baglan. Now, the chapter number 14, Basic Principles of Organic Chemistry. The next topic, that is nomenclature of alicyclic compounds. Now, the nomenclature of alicyclic compounds is similar with aliphatic compound. That is, system of naming is same as for alicyclic compounds. So only prefix cyclo is added. Only cyclo word is added before the parent name or parent alkane. Now consider the figure, that is 4 CH2 group, they are attached to one another. Then its name, that is cyclobutane. Due to the 4 CH2 groups, 4 carbon atoms, the name of that compound is cyclobutane. If 3 CH2 groups are attached, जर आपण 3 CH2 ग्रुप अटॅच झालेले असते आणि ते त्रिकोणासारखे जर जोडलेले असतील, त्रिकोणासारखी फिगर असेल, तर त्याला आपण सायक्लोप्रोपेन असं म्हणू शकतो. ही आपल्याला चौकोनासारखी फिगर दिसते म्हणून त्याला आपण सायक्लोब्युटेन. जर आपण 5 CH2 ग्रुप जोडले, CH2 ग्रुप हे आपण कशाने डिनोट करू शकतो, तर पॉईंट जो आहे, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, आपण यापूर्वी सुरुवातीला बघितलं आहे, त्याचा अभ्यास केलेला आहे. मग पॉईंट काय, दोन इंटरसेक्शन ऑफ टू लाईन्स, दॅट मीन्स द पॉईंट सजेस्ट अस दॅट it indicates the CH2 group. Now if the 5 CH2 groups are attached to one another, then that compound is called as cyclopentane. And if the 6 CH2 groups are attached to one another and to form that ring, see that ring, बघा रिंग दिसते खाली. फक्त त्याचे जे ग्रुप अटॅच झालेले आहेत, CH2 CH3 आणि 2 CH3, हे जे तिन्ही ग्रुप्स आहेत ते जर अटॅच झालेले नाही असं समजा, गृहीत धरा, आणि तिची फिगर होईल, त्या फिगरला नाव काय असणार आहे, ड्यू टू द CH2 ग्रुप्स that containing the 6 CH2 groups, they are attached to one another, and that compound is called as cyclohexane. Now see, at that cyclohexane, the three groups are attached. At the one position there are 2 methyl groups, and at second position there is ethyl group, CH2 CH3 is ethyl group. How can you give the IUPAC name for this compound? C at the right side, 2 ethyl. बघा, दुसऱ्या पोझिशनला इथिल ग्रुप आहे, पहिल्या पोझिशनला 2 मिथिल ग्रुप आहे, म्हणून त्या कंपाऊंडचं नाव काय असणार आहे, 2-ethyl-1,1-डायमिथिल सायक्लोहेक्झेन. सो द करेक्ट IUPAC नेम इज 2 इथिल. बघा, पहिल्यांदा इथिल ग्रुपला प्रेफरन्स द्यायचा आहे म्हणून त्याचा नंबर घेतला 2. तर नंबर आणि शब्द याच्यामध्ये डॅश आला पाहिजे. नंतर 2 अंक शेजारी शेजारी आले तर त्याच्यामध्ये कॉमा आला पाहिजे, स्वल्पविराम आला पाहिजे. या पद्धतीने आपण नाव कसं घेणार, 2 इथिल, 2-ethyl, आणि पहिल्या पोझिशनला 2 मिथिल ग्रुप असल्या कारणाने 1-1 सारखे ग्रुप आहे म्हणून तोच नंबर परत रिपीट झालेला आहे, 1,1-डायमिथिल सायक्लोहेक्झेन. बट इट हॅज नो नेम, दॅट इज नॉट द 1-ethyl 2,2-डायमिथिल सायक्लोहेक्झेन. जर आपण इथिल ग्रुपला जर क्रमांक 1 दिला असता, दुसरा पोझिशनला 2 मिथिल ग्रुपच्या पोझिशनला दुसरा क्रमांक दिला असता, नंतर तिसरा, तर ते आपलं नाव चुकलं असतं. दॅट इज नॉट द करेक्ट वे. का नाही, तर ह्या ठिकाणी 2 मिथिल ग्रुप, जी ग्रुपची जी गर्दी झालेली आहे, सबस्टिट्युएंटची गर्दी ज्या कार्बनपासून झालेली आहे त्या कार्बनला आपण 1 नंबर शक्यतो द्या प्रेफरन्स, आणि दुसरं पोझिशन मग इथिल ग्रुपची दिसते, नंतर त्याच्यानंतर तिसरा ग्रुप असणार, तिसरा नंबर असणार, आणि म्हणून फक्त प्रेफरन्स देताना मात्र इथिल ग्रुपला अल्फाबेटिकली अगोदर प्रेफरन्स द्या, म्हणून इथिल ग्रुप comes first. That means the correct name is 2-ethyl-1,1-dimethyl cyclohexane. So in this way we can give the nomenclature of different alicyclic compounds. These are alicyclic compounds. Now the next, that is nomenclature of organic compounds with functional groups. आता ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये जर फंक्शनल ग्रुप असेल तर अशा ऑर्गॅनिक कंपाऊंड्सला आपण कशा पद्धतीने नॉमेनक्लेचर करू शकतो किंवा कशा पद्धतीने नेम देऊ शकतो,
नावं देऊ शकतो. त्याचे काही रूल्स आहेत. देअर आर सम बेसिक रूल्स. वी विल सी वन बाय वन. फर्स्ट, दॅट इज सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम or parent chain or parent alkane. Select the longest parent chain which containing functional group. ज्या कंपाऊंडमध्ये फंक्शनल ग्रुप आहे त्या कंपाऊंडचा स्ट्रेट चेन तुम्ही सिलेक्ट करा, लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करा, त्याला आपण पॅरेंट चेन म्हणतो. सेकंड, दॅट इज टर्मिनल कार्बन क्लोजर टू फंक्शनल ग्रुप इज नंबर्ड 1. ज्या एंडकडून, ज्या टर्मिनल कार्बनच्या जवळपास फंक्शनल ग्रुप असेल, फंक्शनल ग्रुपच्या नंतर जो कार्बन असेल त्या कार्बनला आपण काय देणार, नंबर 1 देणार. नंबरिंग देताना 1 नंबर देणार. देन थर्ड वन, रिप्लेस सफिक्स ई इन द नेम ऑफ पॅरेंट अल्केन बाय ग्रुप सफिक्स. दॅट इज द पॅरेंट अल्केनचा जो शेवटचा ई आहे त्याच्याऐवजी आपल्याला सफिक्स द्यावा लागणार आहे. ग्रुप जो फंक्शनल ग्रुपचा जो सफिक्स आहे तो सफिक्स आपल्याला तिथं लिहावे लागणार आहे. मग आता वेगवेगळ्या फंक्शनल ग्रुपसाठी कोणकोणते सफिक्स आहेत आणि कोणकोणते प्रिफिक्सेस आहेत हे आपल्याला हे तिसऱ्या पॉईंटमध्ये थोडंसं विस्तृतपणे डिटेल अभ्यास करायचा आहे. नाव सी द टेबल IUPAC प्रिफिक्सेस अँड सफिक्सेस यूज फॉर डिफरंट functional groups. Now we will see there are 3 columns, that is first for class, then second is prefix and third one is suffix. Now alkane साठी कुठल्याही प्रकारे प्रिफिक्स नाही आहे. सफिक्स काय आहे, शेवटी ANE हा प्रत्यय येणार आहे. सफिक्सचा अर्थ प्रत्यय आणि प्रिफिक्स म्हणजे अगोदरचे वर्ड्स आपल्याला जे यूज करायचे त्याला प्रिफिक्स आपण म्हणणार आहोत. अल्केनसाठी प्रिफिक्स नाही आहे. बघा, अल्केन, अल्किन आणि अल्काईन तिघांसाठी प्रिफिक्स नाही. देर इज नो प्रिफिक्स बट देर आर सफिक्स. ANE फॉर अल्केन, ENE फॉर अल्किन अँड YNE फॉर अल्काइन्स, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. नाव नेक्स्ट, अल्किल हॅलाइड्स. अल्किल हॅलाइड्सचं कंपाऊंड असेल, ब्रोमिन असेल, आयोडीन असेल तर हॅलो हा प्रिफिक्स असणार आहे. फॉर अल्किल हॅलाइड्स दॅट इज हॅलो मीन्स दॅट इज क्लोरो, ब्रोमो और आयोडो. These prefixes are used for alkyl halides. Next, for alcohols hydroxy prefix is used for alcohols containing alcohol functional group. And what is the suffix? That is OL. अल्कोहोलचा शेवटचा OL जो आहे तो सफिक्स अल्कोहोलसाठी वापरायचा आहे IUPAC नेम देताना. नंतर अल्डेहाइड्ससाठी ऑक्झो, दॅट इज द प्रिफिक्स इज ऑक्झो अँड सफिक्स इज AL. अल्डिहाइडचा AL पहिले 2 लेटर आपण घेऊ शकतो AL. नंतर कीटोन्स. फॉर अल्डिहाइड्स अँड कीटोन्स द सेम प्रिफिक्स इज यूज्ड, दॅट इज ऑक्झो अँड ONE इज द सफिक्स फॉर कीटोन. कीटोनचे शेवटचे ONE असतात, त्याच्यावरून आपण ओळखू शकतो कीटोन आहे. नंतर इथर्सला अल्कॉक्झी हा प्रिफिक्स लावायचा आहे. नंतर त्या ठिकाणी सफिक्स नाही आहे. नंतर कार्बॉक्झिलिक ॲसिडसाठी कार्बॉक्झी हा शब्द प्रिफिक्स म्हणून वापरू शकतात आणि सफिक्स म्हणून काय वापरायचे, ओइक ॲसिड. म्हणजे प्रॉपेन असेल तर प्रॉपेनोइक ॲसिड, ब्युटेन असेल तर ब्युटेनोइक ॲसिड, या पद्धतीने. देन एस्टर्स हॅव प्रिफिक्स दॅट इज अल्कॉक्झी और अल्कॉक्झिल्स आर यूज्ड फॉर प्रिफिक्सेस फॉर एस्टर्स. आणि सफिक्स काय, व्हॉट इज द सफिक्स, दॅट इज OATE. ज्याच्यामध्ये शेवटचे 3 अक्षर ATE असतात ते आपण एस्टर म्हणून गृहीत धरतो. म्हणजे यात प्रॉपेन असेल, प्रॉपेनचा शेवटचा ई काढून घ्यायचा आणि त्याच्याऐवजी OATE हा प्रत्यय लावायचा. दॅट इज प्रॉपॅनोएट और ब्युटॅनोएट, पेंटॅनोएट, लाईक दिस. नाव द अमाइन्स. फॉर अमाइन्स अमायनो वर्ड इज यूज्ड ॲज अ प्रिफिक्स अँड अमाइन इज द सफिक्स फॉर दॅट कंपाऊंड. देन नेक्स्ट, अल्किल सायनाइड्स कंटेनिंग कार्बन ट्रिपल बॉन्ड N. मग कार्बन ट्रिपल बॉन्ड Nला आपण काय म्हणतो, सायनो ग्रुप, दॅट इज सायनो और सायनाइड्स. अँड सायनो इज द प्रिफिक्स अँड नायट्राइल दॅट इज कंटेनिंग ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन, दॅट इज कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन, दॅट आर ऑल्सो कॉल्ड ॲज द नायट्राइल्स और सायनाइड्स. प्रिफिक्स इज सायनोड अँड सफिक्स इज नायट्राइल. अँड लास्ट वन इज नायट्रोअल्केन्स दॅट इज nitro is the prefix, that means nitroethane, nitromethane, nitropropane, like this. Next, that is fourth one. In case of polyfunctional compounds, that is the functional group with priority becomes major functional group
अँड द अदर ग्रुप्स बिकम सबस्टिट्युएंट्स. जर एक किंवा एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप जर असतील तर त्यावेळेस एक फंक्शनल ग्रुप आपल्याला प्रायोरिटीनुसार मेजर फंक्शनल ग्रुप म्हणून कन्सिडर करावा लागेल आणि दुसरा फंक्शनल ग्रुप हा सबस्टिट्युएंट म्हणून आपल्याला घ्यावा लागेल. मग आता प्रायोरिटी ऑर्डर कशी असणार आहे ते आपण बघणार. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट इज फॉलोइंग इज द प्रायोरिटी लिस्ट इन द डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डरमध्ये प्रायोरिटी लिस्ट आहे, प्रायोरिटी ऑर्डर आहे. पहिल्यांदा आपण बघू. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कार्बोक्झिलिक ॲसिड ग्रुप दॅट इज COOH हॅज ग्रेटर प्रायोरिटी दॅन SO3H. SO3H मीन्स सल्फोनिक ॲसिड ग्रुप. नंतर तिसऱ्या पोझिशनला आहे एस्टर हॅविंग COOR. देन द नंबर कम्स दॅट इज COCl दॅट इज असाइल क्लोराइड. देन CONH2 amide. Then the number comes that is cyanide or cyano group or nitrile. And then CHO that is aldehyde. After CHO the CO group comes that is the ketonic group. And then OH for alcohols, then NH2 amines, and then alkenes and alkynes, carbon carbon double and carbon carbon triple bond. बघा अशा पद्धतीने ही प्रायोरिटी ऑर्डर आहे. मग दोन फंक्शनल ग्रुप जर असतील तर एक फंक्शनल ग्रुप आपल्याला मेन फंक्शनल ग्रुप घ्यावा लागणार आहे, मेजर फंक्शनल ग्रुप. आणि दुसरा फंक्शनल ग्रुप आपल्याला काय करून घ्यावा लागणार आहे, सबस्टिट्युएंट म्हणून ग्राह्य धरावा लागेल. आणि मग आता मेन फंक्शनल ग्रुप ज्याची प्रायोरिटी जास्त असेल तो मेन फंक्शनल ग्रुपमधून त्याचा मेंबर, त्याचा घटक असेल, मेन फंक्शनल ग्रुप म्हणून असेल त्या चेनचा. मग आता पहिल्यांदा कार्बोक्झिलिक ॲसिड आहे, नंतर सल्फोनिक ॲसिड आहे, नंतर COR. बघा सुरुवातीला CO म्हणजेच COR एस्टर, नंतर परत COCl क्लोरीन आणि ऑक्सिजनमुळे COClचा नंबर लागतो. नंतर CONH2 अमाइड, देन सायनाइड, देन अल्डेहाइड, देन कीटोनिक, देन OH हायड्रॉक्झिल, देन अमाइन NH2 लाईक दिस. आता थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ही ऑर्डर ही प्रायोरिटी ऑर्डर आहे. सुरुवातीला COO, नंतर COR, नंतर एक ऑक्सिजन परत कमी झालेला आहे आणि तिथं क्लोरीन आला आहे COCl. नंतर परत CONचा नंबर येतो, नंतर ऑक्सिजन निघून गेला, नंतर CN आहे सायनाइड ग्रुप ड्यू टू द कार्बन ट्रिपल बॉन्ड N. नंतर CHO आहे, CHO नंतर फक्त CO आहे, नंतर OH NH2. या पद्धतीने कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. ही थोडी लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. दॅट इज सुरुवातीला COR, नंतर COCl, CON, नंतर O निघून जाईल, परत CN, नंतर परत CHO, नंतर CO, नंतर OH NH2. याप्रमाणे तुम्ही थोडं लक्षात ठेवू शकतात. नाव सी द एक्झाम्पल. इफ वी कन्सिडर दिस कंपाऊंड, सी दॅट कंपाऊंड CH3CH, त्याला OH जोडलेला आहे, नंतर CH2 आणि COH. आता तो पहिला कार्बन जो दिसतोय त्याचा हायड्रोजन थोडंसं वरच्या साईडला आलेला आहे प्रिंटिंगने, तेवढं कन्सिडर करा. हायड्रोजन अटॅच टू दॅट कार्बन नंबर 1. मग आता अशा पद्धतीने दोन फंक्शनल ग्रुप दिसत आहेत या कंपाऊंडमध्ये. एक COH सुरुवातीला टर्मिनल साईडला म्हणजे अल्डेहाइड ग्रुप, CHO ग्रुप किंवा COH ग्रुप, आणि तिसऱ्या पोझिशनला आपल्याला OH ग्रुप दिसतो हायड्रॉक्झिल. मग आता प्रायोरिटी 2 असतील फंक्शनल ग्रुप तर एक मेजर आपल्याला कन्सिडर करावं लागेल. मग आता मगाशीच आपण प्रायोरिटी ऑर्डर बघितली, त्याच्यामध्ये अल्डेहाइडची CHOची प्रायोरिटी OHपेक्षा जास्त असते, म्हणून COH हा ग्रुप आपण काय म्हणून कन्सिडर केला, मेन फंक्शनल ग्रुप, मेजर फंक्शनल ग्रुप. आणि OH ग्रुप हा आपल्याला काय करायचा आहे, आता सबस्टिट्युएंट म्हणून ग्राह्य धरायचा आहे. मग आता ज्या ठिकाणी COH जो आहे मेजर फंक्शनल ग्रुप, त्याच्या टर्मिनल साईडचा म्हणजे CHOचा जो कार्बन आहे त्या कार्बनला नंबर 1 द्यायचा, नंतरचा कार्बन नंबर 2, नंतर 3 आणि 4, स्ट्रेट चेनमध्ये 4 कार्बन. नंतर तिसऱ्या पोझिशनला आपल्याला OH ग्रुप आहे, म्हणजेच आपल्याला हायड्रॉक्झी ग्रुप म्हणजे अल्कोहोलसाठी हायड्रॉक्झी हा प्रेफिक्स वापरायचा असतो, आपण मगाशीच बघितलं. म्हणून 3 हायड्रॉक्सी, सी इट्स प्रॉपर IUPAC नेम, दॅट इज 3-हायड्रॉक्झी. हायड्रॉक्झी प्रिफिक्स यूज फॉर अल्कोहोल्स. 3-हायड्रॉक्झी ब्युटेन. बघा 4 कार्बन असल्यामुळे ब्युटेन, आणि ब्युटेनचा शेवटचा काय कशाने रिप्लेस करायचा, ब्युटॅनल.
आता तिथं थोडं प्रिंटिंग मिस्टेक झालेली, तेवढं लक्षात घ्या. नाव करेक्ट नाव काय असणार आहे, 3-हायड्रॉक्झी ब्युटॅनल, BUTANAL. तो टी जो आहे तो तिथं नाही आहे, ते ग्राह्य धरा तुम्ही. दॅट इज 3-हायड्रॉक्झी ब्युटॅनल, दॅट इज द करेक्ट IUPAC नेम ऑफ दॅट कंपाऊंड. नाव 5th point, last point. If in case of 2 or more similar functional groups are present in the compound, 2 किंवा 2पेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप, सारखे फंक्शनल ग्रुप असतील कंपाऊंडमध्ये प्रेझेंट, then what we have to do, that is at that time di, tri, tetra, these words are used before the group suffix. बघा, ग्रुप सफिक्सच्या ऐवजी मग जर सारखे अल्किल ग्रुप्स असतील 2 किंवा 2पेक्षा जास्त, तर मग डाय, ट्राय, टेट्रा असे शब्द ग्रुप सफिक्सच्या अगोदर आपल्याला लावायचे. सी द एक्झाम्पल. नाव CH3, CH, CH2, CH is attached to OH group, then CH2 is attached to the 4th carbon, we can see that is HOH and then CH3. बघा, या कंपाऊंडला आपल्याला नाव द्यायचे IUPAC नेम. यामध्ये 2 सारखे अल्कोहोलिक ग्रुप आलेले दिसतात, हायड्रॉक्झी ग्रुप, OH ग्रोएच. जर समजा आता या कंपाऊंडला आपण राईट साईडकडून लेफ्टकडे जर नंबरिंग दिली 1 2 3 4 5, किंवा लेफ्ट टू राईट जरी आपण नंबरिंग दिली 1 2 3 4 5, तरी सारखंच आहे. कोणत्याही पोझिशनने तुम्ही कोणत्याही बाजूने नंबरिंग देऊ शकता. नंबरिंग दिल्यानंतर आपल्याला समजा लेफ्टकडून राईटकडे जर नंबरिंग दिली 1 2 3 4 5, तर दुसऱ्या पोझिशनला आपल्याला OH ग्रुप दिसतो आहे एक पहिला, आणि चौथ्या पोझिशनला, चौथ्या कार्बनला परत OH ग्रुप दिसतो. सो देर आर 2 सेम functional groups OH. At that time, how can you give the IUPAC name? C, its name, that is pentane. बघा, 5, due to the 5 carbon atoms, the parent name is pentane. आणि पेंटेनचा ई काढून टाकायचा शेवटचा, आणि त्याच्याऐवजी काय करायचं, पेंटॅन म्हटलेले, पेंटॅन, देन डॅश. आता नंबर द्यायचे. 2 आणि 4ला 2 सारखे ग्रुप आहेत, म्हणून 2,4 डॅश डाय ओल, दॅट इज अल्कोहोलसाठी आपण काय ग्रुप सफिक्स काय लावलेला आहे, OL. म्हणून ह्या कंपाऊंडचं नाव काय असणार आहे, पेंटॅन 2,4 डायोल. दॅट इज पेंटॅन 2,4 डायोल इज द करेक्ट IUPAC नेम ऑफ दॅट compound. In this way we can give, or we can study the basic rules, and by applying these rules we can give the name for different compounds containing polyfunctional groups.